नंदुरबार जिल्ह्यासह संपूर्ण खानदेशात श्रद्धा आणि भक्तीचे प्रतीक मानला जाणारा दशामाता उत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. गुजरातच्या सीमेलगत असलेल्या नंदुरबार जिल्ह्यात हा उत्सव दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यंदाही भाविकांमध्ये उत्सवाबाबत मोठा उत्साह असून दशामातेच्या मूर्तींच्या आगाऊ बुकिंगला मोठा प्रतिसाद मिळत आहे. परंपरेनुसार अमावस्येच्या दिवशी दशामातेची प्रतिष्ठापना केली जाते. त्यानंतर सलग 9 दिवस पूजा, आरती, नैवेद्य, भजन, कीर्तन, गरबा आणि विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. 10व्या दिवशी विधिवत पूजा करून मातेचे विसर्जन केले जाते. भाविकांच्या श्रद्धेनुसार दशामाता मनोकामना पूर्ण करणारी देवी मानली जाते. त्यामुळे महिला, युवक आणि लहान मुलांचा या उत्सवात मोठ्या प्रमाणावर सहभाग असतो. उत्सवाच्या काळात परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून जातो. यंदा उत्सवाला अजून 8 दिवसांचा अवधी असला तरी मूर्तींच्या आगाऊ बुकिंगने वेग घेतला आहे. स्थानिक मूर्तिकारांच्या माहितीनुसार सुमारे 80% मूर्तींचे बुकिंग आधीच पूर्ण झाले आहे. 1 फूट ते 6 फूट उंचीपर्यंतच्या आकर्षक मूर्ती उपलब्ध असून त्यांची किंमत 300 रुपयांपासून ते 4000 रुपयांपर्यंत आहे. गुजरातमधील निजर, बारडोली तसेच नंदुरबार, शहादा, तळोदा, नवापूर, अक्कलकुवा, धडगाव आणि खानदेशातील विविध भागात दशामाता उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो. पारंपरिक शैलीत तयार करण्यात आलेल्या मूर्तींना यंदाही मोठी मागणी असून अनेक भाविकांनी आगाऊ नोंदणी केली आहे. उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पूजा, साहित्य, सजावटीच्या वस्तू आणि मूर्तींच्या खरेदीला आणखी वेग येण्याची शक्यता असून येत्या काही दिवसात संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने नटणार आहे. आमचं गावाचं नाव पिंपळनेर आणि माझं नाव मला कोणी विशाल बी म्हणतात आणि मंगल माताजी पण म्हणतात. आणि आमचं गाव मग पिंपळनेर आहे. आणि मी गेला आता 10-15 वर्षापासून म्हणजे दशामाता बसवत आहे. मी आता मला बरेच वर्ष झाले दशामाता बसवायला. आम्ही 10 दिवस दशामाता बसवतो. अमावस्येच्या दिवशी स्थापन करतो माताजीला. अमावस्येच्या दिवस स्थापन केली, आईची आरती करतो. आम्ही परत 8ला आरती करतो, परत 12ला आरती होते. आणि तसे आम्ही निरंकट उपास करतो देवीचे, दशामाताचे. 10 दिवस तिची सेवा अर्चना करते, तिला भंडारा देते, 9 पोरींना जेवू घालते. मग ते झालं का मग आईला विसर्जन करते आम्ही. म्हणजे आता आम्ही दशामाता बसवता कसं कारण बसवता आम्ही दशामाता. माझे आजी आणि आजोबा होते, ते बातीजी बाबाचे पंत करायचे, मग ते सेवा करायचे. मग तेव्हापासून ते मला संगतीनं घेऊन जायचे. मग माझ्या अंगात आईची हवा यायला लागली. मग आईची हवा आल्याच्या नंतर तेव्हापासून मला विश्वास झाला आईची सेवामध्ये काहीतरी लाभ आहे. तेव्हापासून मी दशामाताची सेवा करत आहे. जेव्हा 7 वर्षाचा होतो मी पहिलीमध्ये मला टाकलं, तेव्हापासून दशा माईची सेवा करत आहे. मी अनुभव आहे देवांवरती आणि खूप विश्वास आहे. त्यांचा जसं विश्वास आहे तशा मला काही झालं बी नाही आणि काहीच नाही. नमस्कार, मी सागर सोनार. आपण आलेलो आहे सागर श्री आर्ट नंदुरबार या वर्कशॉपमध्ये. यंदा आम्ही दशामाताची मूर्ती बनवण्याची सुरुवात मागील 3 महिन्यापासून सुरू केलेली आहे. तरी आता आमच्या अंतिम टप्प्यात काम आलेलं आहे. येत्या 12 ऑगस्टला दशामाताची स्थापना होणार आहे. त्याच्या नुसार आम्ही 1 फुटापासून तर 6 फुटाच्या मूर्त्या आमच्याकडे अवेलेबल आहे. यंदा आम्ही ग्राहकांच्या मागणीनुसार सजावटीमध्ये डायमंड वर्क, साडी वर्क, लेस, मुकुट अशा प्रकारचे विविध सजावटीचे आम्ही शृंगार करून दिलेला आहे. तरी साधारणतः नंदुरबार जिल्हा हा गुजरात आणि मध्य प्रदेशला लागलेला असल्यामुळे त्या ठिकाणचे कस्टमर आमच्याकडे बुकिंगला आहे. साधारणतः वाका 4 रस्ता, निजर, वेडा, कुकरमुंडा अशा ठिकाणचे आपल्याकडे बुकिंग आहे. आणि ग्रामीण भागातले जिल्ह्यातील नंदुरबार जिल्ह्यातील खांडबारा, मग आपले प्रकाशा, तळोदा, शहादा, नवापूर, विसरवाडी या ठिकाणचे ही मूर्ती आपल्याकडे बुकिंग आहे. तरी आता यंदा मूर्तीची मागणी वाढलेली आहे. तरी आमच्याकडे 1500 ते 2000 मूर्त्या अवेलेबल होत्या. आता आमच्या अंतिम टप्प्यात काम आलेलं आहे आणि आपण बघू शकतात की कस्टमरांची मागणीनुसार आम्ही मूर्ती बनवलेली आहे आणि आता मूर्ती घ्यायला येत आहे कस्टमर.